नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळालाय। महिला दिनाचे औचित्य साधून आजपासून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे। हे महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। देशातील हुकुमशाहीचे सरकार हटू दे, लोकसभेवर भगवा फडकवू दे, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आई तुळजाभवानीला घातलंय। ठाकरेंची काल लातूरच्या औषात सभा पार पडली। जनसंवाद यात्रेसाठी उद्धव ठाकरे 2 दिवसीय धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। सभेला संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन साकडं घातलंय। हुकुमशाही बाहेर काढा, हुकुमशाही नष्ट होऊ द्या। शिवसेनेकडून पुण्यात एका मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीच्या अधिकाऱ्याला चोप देण्यात आलाय। स्वारगेट येथील तरुणांना नोकरी व्यवसायाचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या न्यास वीज कंपनीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारत चोप दिला। त्यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी न्यास वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये मागील काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी रात्री 10 नंतर कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती पोलिसांनीच दिली होती। भीमसैनिकांनी या कार्यक्रमानंतर निषेध आंदोलन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। भिडेंवर कारवाई न करता भीमसैनिकांवरच गुन्हे नोंदवल्याने संतप्त झालेल्या भीमसैनिकांनी 11 मार्च रोजी मनमाड शहर बेमुदत बंद करण्याची हाक दिली आहे। महाशिवरात्री निमित्त तसेच शनिवार रविवार सलग सुट्ट्या आल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। बोरघाटातील अमृतांजन ब्रिज ते आडोशी बोगद्यापर्यंत जास्तीचे ट्रॅफिक असून वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। सलग 3 सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यातील लोक बाहेर पडल्याने एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा अतिरिक्त बोजा पडलाय। पुण्याच्या मोसे खोऱ्यातील वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मगरीचा संचार आढळून आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले। नुकतेच एका 8 ते 10 फूट मगरीचे दर्शन झाल्याने या भागातील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या धरणाच्या पाण्यात 2 मगरी असून 10 ते 12 वर्षांपासून त्यांचा संचार आहे अशी माहिती वरसगाव धरणाचे अभियंता अनुराग मार्के यांनी दिली आहे। स्टील सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत आज सकाळपासूनच अनेक कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे। नाशिक, पुणे, मुंबई येथील पथकाकडून हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। पथकाकडून अभिलेखांची तपासणी केली जात असून या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। आज सकाळपासून सुरू असलेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे।
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत शासनाच्या माध्यमातून सुमारे 349 कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवला जातोय। जेजुरी पालिकेच्या वतीने 4 कोटी रुपये खर्चून मल्हार नाट्यगृह उभारले जात असून विश्रामगृह आणि नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या वर्षी शाहीर सगडभाऊ लोककलेचा आणि मल्हार महोत्सवाचा कार्यक्रम या नवीन नाट्यगृहात घेण्यात येईल असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितलंय। मदीना मला माहित नाही ते आर्किटेक्ट रशिया युक्रेन युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सीबीआय कडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे। युक्रेन सोबत सुरू असलेल्या युद्धात हैदराबाद येथील मोहम्मद अफसान या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी सीबीआय कडून अनेक व्हिसा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या साखळी फेरीत मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमने सामने आले होते। मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा केल्या आणि विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं। पण यूपी वॉरियर्सला हे आव्हान गाठणं कठीण ठरलंय। यूपी वॉरियर्सला 20 षटकात 7 गडी गमावून 118 धावा करता आल्या। मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर 42 धावांनी विजय मिळवलाय। या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अँड कट।